महत्त्वाचं विधान केलं, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? विधान असं आहे की माझ्या डॉक्टरांच्या औषधाने उद्धव बरे झाले पण मला गुण आला नाही, डॉक्टरांनी पक्ष बदलला का? राज ठाकरे हे एक व्यंगचित्रकार आहेत, बरोबर. या व्यंगचित्रकाराचे फटकारे आहेत. फार सहज सोपं बोलले ना ते. माझ्या समोरची गोष्ट आहे. त्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रमाणात खोकला झाला आणि तो थांबत नव्हता. अनेक औषधं झाली. आम्ही एकत्रच गाडीमध्ये होतो तिघे. तेव्हा राजसाहेबांनी त्यांना म्हणालो की माझे एक डॉक्टर यादव आहे, ते डॉक्टर यादव मलाही माहिती आहे, मी त्यांचं औषध घेतो अनेकदा शिवाजी पार्कचे. आणि तिथेसुद्धा मला त्या डॉक्टरांकडे सन्माननीय श्रीकांत ठाकरे यांनीच इंट्रोड्यूस केलं होतं. तर ते असं म्हणाले डॉक्टर यादवचं औषध, ताबडतोब घसा मोकळा होईल. आणि त्यांनी स्वतः राजसाहेबांनी ते औषध मागवलं, स्वतः त्यांच्याकडे औषध सुपूर्द केलं. आणि पुढले 3-4 दिवस ते औषध घेतात की नाही, उद्धव ठाकरे कशा प्रकारे घेत आहेत आणि त्या औषधाचा काय परिणाम आहे झालेला, हे ते स्वतः माहिती घेत होते. पण जेव्हा तोच आजार राज ठाकरेंना झाला खोकल्याचा, तेव्हा ते यादवांचं औषध त्यांना लागू पडत नाही. मी जेव्हा एकदा फोन केला त्यांना, ते म्हटलं अरे तुमचा अजून घसा बसलेला दिसतोय, तुम्हाला यादव फळलेले दिसत नाहीत. तेव्हा ते गमतीने म्हणाले बहुतेक डॉक्टरने पक्षांतर केलं. विश्लेषकांकडे अशी चर्चा आहे की निवडणुकांच्या निकालासंदर्भातले ते एक सांकेतिक विधान त्यांची बघा, जे असा विचार करतायत त्यांनी स्वतःला विश्लेषक म्हणू नये. नाही राऊत साहेब, राज ठाकरेंच्या भाषणाचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असा त्यातला एक राजकीय विश्लेषणाचा हे जातोय. नक्की भाषणाचा काय, तुम्ही एकटं भाषण काय करून बसलात? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा फायदा शिवसेनेला नक्की झालेला आहे. हे मोकळेपणानं सांगायला उद्धव ठाकरेही मागे राहत नाहीत आणि आम्ही मागे राहत नाही. आणखी एक भावनिक क्षण होता, तुम्ही भगवीशाल देत होता उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा सत्कार करायला. थेट राज ठाकरेंनीच सत्कार केला उद्धव ठाकरेंचा. शेवटी ते आता बोललो ना, प्रीतिसंगम आणि त्या प्रीतिसंगमामुळे समोर भीतिसंगम निर्माण झाला आहे. हे होतच राहिले यापुढे. नाही पण राऊत साहेब, महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे.